नमस्कार, मी तुषार सांडे. माझ्या TS मराठी डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज होळीचा तिसरा दिवस. तुम्ही बघू शकता, आज आमचा सार्वजनिक जेवण असतो तिसऱ्या दिवशी एकत्र मिळून. जो पण ज्या पद्धतीने आमचा वार असेल त्या पद्धतीने आमचं त्याप्रमाणे जेवण असतो. तर आज मंगळवार होता, तर त्याप्रमाणे आमचा व्हेज पुलाव हा मेनू होता. बघा, सगळे गावकरी आपले मदतीसाठी आलेले आहेत, सगळ्या भाज्या वगैरे साफ करण्यासाठी. आणि हे आपले आचारी मंडळी, आमच्या काकी सगळ्या, ह्या नेहमी मदतीसाठी तयार असतात, खूप मेहनत घेतात. काही प्रोग्राम असू द्या, हे त्या पुढेच असतात नेहमी. म्हणून आमच्या गावामध्ये महिला मंडळाला विशेष मान आहे आणि महिला मंडळ हा आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असतो. बघा, जेवणाची तयारी चालू आहे. इथे भाज्या शिजवण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे टोपामध्ये. आमच्या काक्या बघा, काय काय लागतं ते सगळं विचारून करत असतात. आणि इकडे कोशिंबीरचं सगळं पुलाव, कोशिंबीर आणि पापड असा मेनू होता, बघू शकता. गावी जेवणाची मजाच वेगळी असते. एकत्र जेवण असलं की खूप मजा येते. सगळे उत्साहात असतात आपले एकत्र मंडळी. हा आमचा छोटू रुद्र आणि हे बघा आमचे गावकरी कलर लावलेले आहेत, बसलेत, आराम करत आहेत. दुपारी मोठा कार्यक्रम आहे, त्यामुळे आता सध्या आराम करून घेत आहेत, नाश्ता वगैरे करत आहेत. यावेळी सोंग म्हणजे पुढे तुम्हाला विशेष बघायला मिळणार आहे. यावर्षी काय केलंय मुलांनी, हे बघा पापड तळत आहेत. पहिलं आम्ही जेवण करून घेतलं, मग आम्ही पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. थोडक्यात धुलीवंदन साजरं केलं. एक सोंग मुलांनी बनवलं, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. सध्या आपण आता जेवण करतात ते पाहूया. सगळे मसाले वगैरे त्यांनी एकत्र करून घेतलेत, सगळं मिक्स करून घेतलंय. पहिली ही ग्रेव्ही बनवून घेतात. आम्ही कुठेही होळी असो, धुलीवंदन असो किंवा कोणाचं लग्न असो, कुठे बाहेर ऑर्डर देत नाही, घरीच जेवण बनवतात. सगळे आपल्या गावातले गावकरी, सगळ्या महिला मंडळ एकदम 100% तयार असतात जेवण बनवण्यासाठी. कधी नाही नसतो त्यांचा. साहित्यसुद्धा आमचेच आहेत, आम्ही मंडळाने विकत घेतलेले आहेत, त्यामुळे आम्हाला बरं पडतं सर्व. हे बघा, आता रुपेश सांडे आलेत, माझा भाऊ, काकाचा मुलगा. तो सुद्धा आता त्यांना मदत करण्यासाठी आलाय. ग्रेव्ही करतात. पहिल्याची ग्रेव्ही करून घेतल्यानंतर राईस बनवून ठेवलाय अगोदरच. मग ग्रेव्ही करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये राईस होतील. बघा, त्यामध्ये आपण बघू शकता. या इकडे वहिनी आणि काकी पापड तळायचं काम करत आहे. हे बघा, आता हे ग्रेव्ही करण्यासाठी आमचे रुपेश सांडे, भाऊ, काकाचा मुलगा आणि वहिनी. जेवणाला कसा गावामधील सर्व मंडळींचा हात लागल्यावर जेवण कसा सुंदर होतो, त्याला तोडच नाही कसलं. बघा, भाज्या टाकल्या आता ग्रेव्हीमध्ये, सगळे मिक्स करून घेतील.
मंगळवार असल्यामुळे व्हेज पुलाव, नाहीतर मच्छीचा वार असेल तर चिकन हमखास होतो, चिकन आणि राईस. मंगळवार असल्यामुळे आम्ही आता पुलाव आहे यावेळेस. बघा मसाला वगैरे टाकले. शकता पन्नास ते 60 माणसांचं जेवण करायचं असतं, त्यामुळे टोपसुद्धा मोठा घ्यावा लागतो आम्हाला. आणि मग ते उचलण्यासाठी 2-3 माणसं तर लागतातच. आता बघा राईस टाकतात त्याच्यामध्ये. राईस पलटी केलं. गरम असल्यामुळे थोडं कठीण जाते टाकायला. आता बघा आता ढवळून घेतील पूर्ण. तर 70 ते 80% आपलं आता पुलाव रेडी आहे. 20% फक्त त्याला आता ठेवायचं आहे. एकत्र केल्यानंतर ढोळ्याला थोडा जास्त जोर लागतो आणि टोप वगैरे साईडने असं पकडावा लागतो, नाहीतर टोप हे हलतात. बघा पूर्ण असं मिक्स करून घेतलं त्याला, कारण भाज्या नंतर मग राईस टाकलं आहे आणि खाली ग्रेव्ही होती ते आपण मिक्स करून घेतलं बरोबर, जेणेकरून पूर्ण जी ग्रेव्ही आहे ती सर्व राईसला लागेल. बघा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतात. चला इथे भात रेडी झालेला आहे. आता आपण वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. यावेळेस केलेला सोंग. हे बघा हा नवरदेव आहे आणि ही नवरी आहे. अशा प्रकारे लग्नाचं यावेळेस सोंग केलं. अतिशय सुंदर असं तुम्ही पहा व्हिडिओमध्ये. नवरा आलेला आहे मुलीकडे लग्न लावायला, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. आणि हे बेंजोवाले आहेत, डान्स करणारे सुद्धा आहेत गावातली मंडळी. आणि येल्लो कुर्ता घातला आणि व्हाईट टोपी आहे ते भटजी आहेत. बघू शकता डान्स करतात. गावी लग्न असल्यावर कसं वर आलं की डान्स करतात, त्या पद्धतीने इकडे नाच चालू आहे. मुलाचे मामा तरी नवऱ्याकडची मंडळी नाचायला लागले. बघू शकता सुंदर असा कार्यक्रम झाला यावेळेस. मुलीचे मामा बघा समोर दिसत आहेत तुमच्या टोपी घातलेल्या. हे बघा फोटोग्राफर सुद्धा मध्ये मध्ये बघा व्हिडिओ काढण्यासाठी आलेत. हे बघा हे फोटोग्राफर आमचे फोटो काढायचे. एक मुलाकडचा आणि एक मुलीकडचा असे 2 फोटोग्राफर आहेत. बघा पूर्ण जशी नवरदेवाला जसं एंट्री मारल्यानंतर त्या पद्धतीने त्याची म्हणजे काय बोलतात त्याला कार्यक्रम पाडला जातो, त्या पद्धतीने याची सर्व जे काही विधी होते ते पार पडले. पाय धुण्यापासून त्याची आरती करण्यापर्यंत सर्व. मामा बघा छत्री पकडून आहेत.
बघू शकता नवरा आलेला आहे. यावेळेस वेगळाच कार्यक्रम केला. हा वर्ष कोणाला नाही पण गाववाल्यांना हे नक्कीच आठवेल आणि ह्या 2 मुलांना छान असा कार्यक्रम झाला. बघा नवरीकडची मंडळी जोरात आणि ही आमची नवरी पाणी घेऊन येत आहे आणि नवरीचे मामा बघा बाजूला आहेत. नवरी मंडळ इकडे नवरी मंडळ नवरीकडे मंडळी आणि इकडे नवऱ्याकडे मंडळी. बघू शकता नवरदेव आणि किती करवली बाजूला. खाऊ आणि थंडा देण्यात आला. अशा पद्धतीने पूर्ण पाहुणचार केला गेला नवऱ्याचा. ही जी कल्पना होती सेजल सांडे यांची एकदम उत्तम होती, कारण व्यवस्थित आणि पूर्णपणे जसं लग्न लागतो त्या पद्धतीने हे कार्यक्रम पार पडले. त्यावेळेस सोंग हा अतिउत्तम झाला असं म्हणायला काही हरकत नाही. बघा अजून पुढे अजून व्हिडिओमध्ये मजा आहे, पुढे बघू शकता तुम्ही. हे बघा ओटी भरली गेली नवरीची. चला आता लग्नाला उभे राहिले. आता थोड्याच वेळात लग्न लागायला सुरुवात होईल. भटजी बघा टोपी घालून एकदम प्रॉपर लग्नासारखं वातावरण झालेलं आहे. आणि आता भटजी स्वच्छता म्हणून सुरुवात करते. सुरुवात झाली. दोन्ही मामांनी बघा लिंबू धरलेला आहे. बघू शकता तुम्ही नवरीच्या मागे आणि नवऱ्याच्या मागे. गावचं लग्न तुम्हाला माहितीच असेल किती मजा येते लग्नाला. लग्नासारखं लग्न लावलं. हे बघा हे भटजी भटजी छोटे भटजी आमचे. लग्नाला लग्न लागते. मला वाटते नवरा नवरीपेक्षा अंतरपड्डांनाच घाई लागली.
आणि इकडे कलर पण लावतात थोडा थोडा नवरा नवरीला, बघू शकता. बँजोवाले मंडळीने कलर घेऊनच ठेवलाय, लग्न लागलं की कलर उधळून होईल. लग्न लागतंय. लग्न लागलं आणि उचललं नवरा नवरीला. किती बघा, पूर्ण प्रॉपर लग्नासारखं फील करून दिलेलं आहे. लग्न लागल्यानंतर नाव घेण्यात आलं, दोघांनी नाव घेतलं. प्रॉपर पद्धत लग्नाची. अशा पद्धतीने नाव घेण्यात आलं दोघांनी नाव घेतलं उखाणे. थोडक्यात आपलं आपण म्हणतो असं उखाणे. अशा प्रकारे लग्न संपन्न झालं. चला, फोटोग्राफीसाठी पाहुणे मंडळी रेडी. नवरा नवरी आणि भटजी. नंतर आम्ही लग्न झाल्यानंतर जेवायला सुरुवात केली. बघा, जेवणाची पंगत इथे बसले. पाहुणे माणसं जेवायला बसले. बरोबर, हे बघा, ही माझी आई आणि मोठी आई बाजूला. हे बघा, आता आपले सगळे गावकरी सुद्धा जेवायला आले. कलर लावून लावून दमले आणि मग आता जेवायला आले. बघा, जेवतात. बघा, तुषार संडे. सगळे भाऊ माझे सर्व. विनय दादा आमचे. बरं, आणि त्या जेवण वाढणाऱ्या अमृता. इकडे मोठी आई जेवण वाढते. नंतर इकडे काकी आमची पाणी देते. आई आली भात घेऊन. जेवण झाल्यानंतर आम्ही अशी मीटिंग घेतली पूजेची. दरवर्षीप्रमाणे काही वर्षी मीटिंग घेतली. जे काही हिशोब वगैरे असं ते करतो. आणि हे आपले लाऊडस्पीकर होते, त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. अशा प्रकारे आमची ती होळी संपली पूर्ण 3 दिवसाची. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.